अक्षयजी, तुमचं मनापासून मी स्वागत करतो. नमस्कार. 15 फेब्रुवारी 1689 ला जी धिंड काढली औरंगजेब आणि त्या धिंडीचं ते समकालीन चित्र आहे त्या काळातील. त्यांच्या मित्राने सांगितलं की आज ज्या शिवछत्रपतींवर तुम्ही व्याख्यान करत होते त्यांचाच हा मुलगा आहे. मरावं कसं ते शंभू महाराजांवर शिकलं पाहिजे, पण मला असं वाटतं की फक्त मरावंच नाही तर जगावं कसं तेही संभाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं स्वतःच्या वडिलांना मिठी मारायची, की आबासाहेब तुमच्या पायाची जोड आहे आम्हाला, दूध भात खाऊन तुमच्या पायाशी बैसून आम्ही तुमची सेवा करू, या उपरी आम्हाला काही नको. माझे मामा धर्मवीर कसे विषय आहेत की गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये जो काही संबंध जोडला जातोय त्याच्याबद्दल आपलं काय मत? महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न बघणारा औरंगजेब मराठ्यांच्या हरर महादेवने सुखाने संडासला सुद्धा जाऊ शकत नाही एवढी दयनीय स्थिती त्याची झालेली होती. पण औरंगजेब हा कुणाचा आदर्श होऊ शकत नाही, कुणाचाच नाही. अक्षयजी, जर तसं पाहिलं तर आताच्या घडीला इतिहासाकडे जरा जास्त आकर्षण दिसते आताच्या पिढीला. मला सर एक खंत नेहमी वाटते की लोक तुम्हाला फक्त बलिदानापुरतं आठवतात. कशाला घाबरतात? होगा तो कांड साथ में होगा दोनों का, दोघे टार्गेट होते. नमस्कार, मी दीपक ढाकणे. #वैयक्तिक या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करतो. #वैयक्तिक या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे लोक देखील या ठिकाणी आणतो. ते देखील येतात. पण आज आपल्याबरोबरती छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त छत्रपती शंभू व्याख्याते असणारे अक्षयजी चंदेलेत, जे लेखक देखील आहेत. त्यांची आगामी अग्निगंध ही कादंबरी देखील आपल्या सर्वांच्या भेटीला येते. पण आज जर पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे किंवा अजून काही वेगवेगळे विषय घेऊन त्यांच्याबरोबरती आपण मुलाखतीच्या माध्यमातून असेल किंवा एक गप्पांच्या माध्यमातून आपण आजचा हा संवाद साधणार आहे. अक्षयजी, तुमचं मनापासून मी स्वागत करतो. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा असेल की खूप सारे लोक शिक्षण घेतल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जात आहेत किंवा आपला व्यवसाय असेल किंवा वेगवेगळे जात आहेत. तुम्ही एक शंभू व्याख्याते म्हणून ओळखले जाता. छत्रपती संभाजी महाराजांचा जे काही विषय घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपलं जे काही प्रबोधनाचं कार्य करताय, ठीक आहे, एक सुरुवात झाली, भाग वेगळा. पण आपण हा विषय का निवडला, त्याच्या मागची काय कारण आहेत की आपण छत्रपती संभाजी महाराजच हा विषय घेऊन पुढे आलं पाहिजे किंवा लोकांसमोर गेलं पाहिजे? एक काळ होता की ज्यावेळेला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कोविडमध्ये काय करावं हा प्रश्न होता आणि त्या पिरियडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर बरीच पुस्तकं अभ्यासनाचा वेळ आला. ते होत असताना एका मित्राने, जवळचा मित्र आहे, भाऊ म्हटला तरी चालेल, कर्ण नावाचा मित्र आहे, आणि त्याने म्हटलं की बाबा तू संभाजी महाराजांवर एक लेख आम्हाला लिहून दे. शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान या संघटनेचा काहीतरी बलिदान मासचा तो पिरियड होता त्यावेळेला. मी त्याला टाळाटाळ केली की माझा त्या विषयावर अभ्यास नाही, मी करत नाही आहे, मी लेखक नाही आहे, मुळात मी हिंदी भाषिक आणि त्यात मराठी या विषयामध्ये सर्व लिखाण करणं हा बराच मोठा प्रश्न होता. तरी त्याने बरेच प्रयत्न केले, बऱ्याच लोकांची व्याख्याने पाठवली, बरेच व्हिडिओ पाठवली. शेवटी मित्राचा शब्द कशा टाळावा, कर्णाचा दुर्योधन जागा झाला आणि संभाजी महाराज आयुष्यात आले. शंभू छत्रपती आयुष्यात आल्यानंतर शंभू महाराजांवर मी पहिलं चरित्र वाचलं असेल तर विजयराव देशमुख यांचं लिखित राजा शंभू छत्रपती हे माझं आयुष्यातील पहिलं चरित्र होतं. आणि विजयरावांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर का लिहिलं त्याचं एक खूप सुंदर कथा आहे की संभाजी महाराजांच्या पुस्तकावर लिखाणासाठी त्यांना प्रेरणा कुठून मिळते, तर नगरला ते शिवछत्रपतींवर व्याख्यान देण्यासाठी आलेले होते आणि त्यांच्या मित्राने त्यांना एका चित्र दाखवण्यासाठी त्यांना बोलावून घेतलं. ते नगरच्या वास्तू संग्रहालयामध्ये गेले असताना छत्रपती संभाजी महाराज यांच्या धिंडीचं, महाराजांच्या मृत्यूच्या अगोदर 15 फेब्रुवारी 1689 ला जी धिंड काढली औरंगजेब आणि त्या धिंडीचं ते समकालीन चित्र आहे त्या काळातील. आणि त्या चित्राला बघून विजयरावांच्या मनात आलं की हे काय आहे नेमकं. तर मग त्यांच्या मित्राने सांगितलं की आज ज्या शिवछत्रपतींवर तुम्ही व्याख्यान करत होते त्यांचाच हा मुलगा आहे. आणि ते थर्रावलेत की हे एवढं प्रचंड, एवढं काय, म्हणजे दगड मारतायत, कोणी कोणी भाले टोचतायत, आणि त्यांचं लक्ष काय. तर मी ते चित्र पाहिलं तर संभाजी महाराजांचे डोळे आहेत ते डोळे बघण्यासारखे आहे. संभाजी महाराजांचा 7 शतक मध्ये एक श्लोक आहे खूप सुंदर की संब कहे सुनी दीन दयाल सो मेरी हसी भई तेरी हसे, की हे जगाला चालवणारा परमेश्वरा, आज जी लोक माझ्यावर हसत आहेत ती लोक फक्त माझ्यावर नाही तर तुझ्यावर सुद्धा हसत आहेत. हा प्रश्न मला नाही तर तुला सुद्धा होतोय. संभाजी महाराजांमध्ये तो जो श्लोक आहे तो त्या डोळ्यांमध्ये दिसतोय की हा जी दगड मारतात हा अपमान माझा नाही आहे,
हा या मराठ भूमीचा आहे, या महाराष्ट्र भूमीचा आहे, दख्खन भूमीचा आहे. आणि संभाजी ज्या बलिदानाला पुढे जातोय, मी संभाजीच्या बलिदानाला पुढे जातो, तर बलिदानाला फक्त मी जात नाही, तर या बलिदानातून प्रेरणा होऊन महाराष्ट्राने पेटावं ते त्या डोळ्यातून दिसत होतं. आणि त्या डोळ्यातून प्रेरणा घेऊन विजयरावांनी ते ग्रंथ लिहिला. आणि अक्षरशः ती कथा वाचल्यानंतर मला सुद्धा वाटलं की एवढं प्रचंड चरित्र असू शकतं की दिल्लीचा सर्वात म्हणजे बलाढ्य म्हणून येणारा बादशाह, जो स्वतःला आलमगीर म्हणजे जगज्जेता म्हणून घेतो, तो या छोट्याशा स्वराज्याच्या राज्यातील छत्रपतीला भिडण्यासाठी येतोय आणि त्यांची एवढी धिंड काढतोय. त्यावेळेला मग शंभू महाराज आयुष्यात आले. संभाजी महाराज छोटेखानी लेखमाला लिहून झाली. त्या लेखमालेचं नाव अग्निगंध होतं. त्यानंतर मग त्या लेखमालेचं स्वरूप कादंबरीमध्ये करावं अशी बऱ्याच जणांची इच्छा होती आणि त्या कादंबरीला सुरुवात केली. गेली 3 वर्ष झाली आहे शंभू महाराजांसोबत जगतोय, शंभू महाराजसोबत आयुष्याची एक क्षण काढतोय. पण त्या माणसाबद्दलचं आकर्षण अजूनही कुठेही कमी झालेलं नाही. एक 23 वर्षाचा नौखा झालेला छत्रपती 7 लाखाची फौज घेऊन आलेल्या आलमगीर म्हणून गेलेला औरंगजेबाला भिडतो आणि फक्त भिडत नाही तर त्याला नाकीनऊ आणतो. हे जे युद्ध आहे ते भयान आहे. म्हणजे एक आत्ताच्या घडीला तरुण मंडळी जे म्हणतात की बाबा मरावं कसं ते शंभू महाराजांकडून शिकलं पाहिजे, पण मला असं वाटतं की फक्त मरावंच नाही तर जगावं कसं तेही संभाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. नक्कीच एक काहीतरी आपण वाचलं किंवा काही गोष्टी पाहिल्या आणि आपल्याला वाटलं की आपण हे केलं पाहिजे. आपण पुढे अजून काही चर्चा त्यामधून घेऊ. तुमचा काही जो काही अभ्यास आहे त्या अभ्यासाच्या माध्यमातून आपण खूप सारे, माझे काही प्रश्न आहेत, माझे काही प्रश्न बऱ्याचदा मी लिहून घेत नाही प्रश्न, पण मी आज थोडेसे काही प्रश्न काढलेत, काही चुकीचं जायला नको किंवा प्रश्न चुकीचा पडायला नको म्हणून. माझा पहिला त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा असेल की अलीकडच्या काळामध्ये मराठ्यांच्या इतिहासाबद्दल काही आकर्षण जाणवतंय का, किंवा असं वाटतंय का की जरा जास्त आकर्षले जात आहेत? जर आपण उदाहरण पाहिलं तर राम मंदिराचा विषय असेल, बरोबर, किंवा त्यानंतर काशीचा विषय असेल, अशा काही गोष्टी जर पाहिल्या तर. काशीच्या कॉरिडॉरचं ज्यावेळेला उद्घाटन झालंय त्यावेळेला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीजी यांचं जे भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की यहाँ अगर औरंगजेब पैदा होते हैं तो छत्रपती शिवाजी महाराज उठ खडे होते. त्याची कारणं अशी आहे की काशीचं मंदिर असू द्या किंवा मथुरेचं असू द्या, केशवरायाची, ही मंदिरं औरंगजेबाने पाडलेली आणि ऐतिहासिकदृष्ट्या ती क्लिअर आहे, त्याबद्दल काही दुमत नाही की त्या औरंगजेबाने नाही पाडलं वगैरे वगैरे. अयोध्येचं जे मंदिर आहे त्या अयोध्येचा मंदिराचा जो लढा आहे तो एक 500 वर्षाचा एक तो लढा एकंदरीत सांगितला. 74 युद्ध त्या मंदिराबद्दल सांगितलं जातं. पण राम मंदिराचं जे विध्वंस आहे तो फक्त एका मंदिराचा विध्वंस नाही तर तो या भारतीय संस्कृतीचा विध्वंस आहे. आणि ही विध्वंस कालानुरूप कंटिन्यू बी सुरू होती. ज्या वेळेला विजयनगरच्या साम्राज्यावर आक्रमण झालं आणि इमादशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बिराजशाही या सर्व शाया एकत्र आल्या आणि त्यांनी त्या विजयनगरच्या राजाला, म्हातारा राजाला मारलं. किती विभत्सता असू शकते की जिथे रावण मेल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी त्याचा अंत्यसंस्कार करायला सांगितला. या भारताची ती संस्कृती असताना त्या विजयनगरच्या म्हाताऱ्या त्या रामदेवरायाचं मस्तक कापून त्यातलं मेंदू वगैरे काढून नाल्याच्या मोहरीवर लावून त्या मुखातून मलमूत्र वाहवलं. एवढी प्रचंड अत्याचार होती. आणि ही अत्याचाराची जी परंपरा जी सुरू झाली ती पूर्ण भारतभर पसरत गेली. त्यामधनं महाराष्ट्र सुद्धा सुटलेला नव्हता. अलाउद्दीन खिलजीचं ज्यावेळेला आक्रमण झालं महाराष्ट्राला, वराडातील एलिचपूर नावाचे गाव आहे, तिथनं अचलपूर ज्याला आता म्हणतात, तिथनं अलाउद्दीन पुढे आला, देवगिरीला आला आणि देवगिरीमध्ये सुद्धा अलाउद्दीन खिलजीच्या विरोधात बंड पुकारण्यात आले. हरपाल देवराय नावाचा जो आहे रामदेवरायाचा जावई, त्याने बंड पुकारला म्हणून त्याचं चामडं सोलून त्याला देवगिरीच्या किल्ला लटकवण्यात आलं. एवढी प्रचंड अत्याचार आहे. आणि ही सर्व जी विध्वंस आहेत मंदिरांची ती महाराष्ट्रामध्ये झाली नाही असं नाही. अफजल खान जो आम्ही बघतो त्या अफजल खानाने येताना तुळजापुराला पहिला विध्वंस केला, पंढरपुराला येऊन त्याने गाय कापली. हे सर्व होत होतं. पण हे सर्व होत असताना याला रोखण्याचं सामर्थ्य कुठलं? तर मग त्या सह्याद्रीच्या पलीकडून दक्षिणेच्या तटावरून एक शिवसूर्य जन्माला येतो आणि तो शिवसूर्य हे सर्व थांबवतो. त्याचं एक समर्पक वर्णन मी माझ्या शब्दात केल्यापेक्षा कविभूषणांनी, म्हणजे महाराजांचे राजकवी, त्यांनी खूप सुंदर केलंय की देवल गिरावते फिरावते निसान अली ऐसे डुबे रावराने सभी के लबकी, गौरा गणपति आप औरन को देते ताप अपनी ही बारी देकर मारी गए डुबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देते सिद्ध की सिदाई गही रही बात रबकी, काशी हो की कला गई मथुरा मस्जिद होई, शिवाजी ना होते तो सुन्नत होती सबकी. की शिवराय जर नसते तर आज तुम्ही आम्ही हिंदू म्हणून उरलेलो नसतो. आणि महाराजांनी त्या काळामध्ये तो विचार खूप पलीकडचा होता की महाराजांनी पाडलेली जी मंदिर आहे ती पुन्हा बांधली. त्यामध्ये गोव्याचं सप्तकोटेश्वर मंदिर, ज्याचं आत्ता नेमकं उद्घाटन झालं आणि त्या मंदिराला
उद्घाटनासमयी खूप छत्रपतींचे वंशज तिथे आहेत. त्यानंतर महाराजांनी दक्षिणेचं शोणाचलपतीचं तिरुवन्नमलईचं ही मंदिरं पुन्हा बांधली. ही क्रांती होती. आग्र्याच्या दरबारात शिवाजी महाराजांनी जी वल्गना केली औरंगजेबासमोर ती छाती ठोकपणे, म्हणजे तो खूप उदंड प्रकार होता किंवा प्रचंड विषय होता की ज्या औरंगजेबासमोर कधी त्याच्या नातेवाईकांनी मानवर नाही केली, ज्या औरंगजेबाने स्वतःचा मुलगा मारलाय, ज्या औरंगजेबाने स्वतःची मुलगी मारली आहे, ज्या औरंगजेबाने भयान मंदिरांचं विध्वंस केलेलं आहे, त्या औरंगजेबासमोर शिवाजी महाराज काय म्हणतात की रामसिंग तुम देखो तुम्हारा बाप देखा तुम्हारा पातसा ही देखा, मैं ऐसा आदमी हूं जो गौर करके मुझे पीछे खड़ा रखा, मारो मरण आयो, या तो तुम मुझे मारोगे या फिर मैं खुद मरूंगा, मारी गर्दन काट कर ले जाना तो ले जाओ, मैं तुम्हारे पातसा की हुजूरी नाही करता. शिवाजी महाराज म्हणतात की मी तुझ्या पाचशाची हुजूरी नाही करू शकत. आणि महाराज त्या आग्रा सुटकेंद्र जे आलेत त्यानंतर जी क्रांती पेटली, त्या क्रांतीने काय घडवलं तर बुंदेलखंडला छत्रसाल बुंदेला नावाचा माणूस उभा झाला त्या क्रांतीतून. अहोमला लाचित बडफुकन नावाचा माणूस उभा होतो. राजस्थानला दुर्गादास राठोड उभा होतो. त्या दुर्गादास राठोड सोबत औरंगजेबाचा मुलगा अकबर तो आलेला होता. आणि ही साम्राज्य उभी झाली. महाराजांनी यांना नौकर नाही बनवलं, महाराजांनी ही साम्राज्य उभी केली. आणि जी भारतामध्ये आतापर्यंत पारतंत्र्याची जी शलाका पेटत त्याला संपवलं महाराजांनी. आणि महाराज ज्यावेळेला छत्रपती झाले तो गेल्या कित्येक काळोख वर्षानंतर हिंदूपत पातशहा म्हणून. अक्षयजी जर तसं पाहिलं तर आत्ताच्या घडीला इतिहासाकडे जरा जास्त आकर्षण दिसते आत्ताच्या पिढीला, किंवा आता जर पाहिलं तर आपण खूप ठिकाणी आपण राम मंदिरचा जरी विषय पाहिला तर त्या ठिकाणी देखील इतिहासाचं आकर्षण पाहायला मिळालं, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं पाहायला मिळालं. त्याचबरोबरती आपण जर काशीचा विषय पाहिला तर तिकडे देखील पाहिलं. याबद्दल काय वाटतं की हे का घडलं गेलं किंवा का घडते आता? काशीच्या कॉरिडॉरचं ज्यावेळेला उद्घाटन झालंय त्यावेळेला आमच्या भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी उद्घाटन सत्रामध्ये शिवछत्रपतींचा नामोल्लेख केला की त्यांच्या भाषणामध्ये ते म्हणाले की जब जब इस भूमि पर औरंगजेब खडे होते हैं तब तब छत्रपती शिवाजी महाराज भी आ खडे हुए होते. याची कारणं जी आहे ती इतिहासात शोधावी लागतात की मराठ्यांच्या इतिहासाला एक प्रचंड सन्मान का. अहिल्यामाई होळकर यांचा पुतळा जो आहे, यांची जी मूर्ती आहे ती काशीला उभी करण्यात आली. आणि मला वाटतं की अयोध्येला सुद्धा ती उभी करण्यात आली. माझं अजूनपर्यंत अयोध्या झालेलं नाहीये. आणि अयोध्येला सुद्धा गोविंदगिरी महाराज जे त्याचे कोश प्रमुख होते अयोध्येचे, त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. त्याची कारणं अशी आहे की या भारतावर ज्या वेळेला आक्रमण झाली त्या आक्रमणानंतर अत्याचाराची जी कंटिन्युअसनेस आहे ती खूप भयावह होती. विजयनगरच्या साम्राज्यावर ज्या वेळेला आक्रमण झालं त्यावेळेला विजयनगरचा जो राजा आहे रामदेवराय, त्याला आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बिरादशाही या 5 शाह्यांनी एकत्र येऊन तिथे आक्रमण केलं आणि त्याला पकडलं. जिथे रावण वधानंतर प्रभू रामचंद्रांनी रावणाचाही यथोचित सन्मान केला, तिथे या भारतभूमीवर विजयनगरच्या राजाचं मस्तक कापून या शाह्यांनी संडासाच्या नाल्याच्या मोहरीवर लावलं आणि त्याच्या मुखातून ते सर्व वाहून घेतलं. ही अत्याचार काही कमी नाही आहे, ही प्रचंड आहे. आणि अशी अनेक आहे. म्हणजे माणसांच्या मुंडक्यांची मिनार उभी करणं भयावह प्रकार आहे. जोहर जो प्रकार आला तो जोहर प्रकार का, तर स्त्रियांच्या डेडबॉडीवर रेप व्हावे एवढी भयानक अत्याचार असताना मग त्याला थांबवायचा कुणी हा प्रश्न होता. नाथांचं जे भारूड सांगितलं जातं, दार उघडबय जगदंबेला हाक मारून, मी मध्यंतरी ज्ञानवर यांचं काय केलं की तू विटेवर सखये बाई हो करी कृपा. जगदंबेला यांनी काय मागितलं, क्षात्र भावनेला काय मागितलं की बाबा इथली संस्कृतीला जो धक्का पोहोचतोय, इथल्या भूमिपुत्रांना जी मारहाण होते, जे अत्याचार होते, त्याला थांबवणारं कोणी आहे. इथली देवळं पडतायत. म्हणजे औरंगजेबाने काशी मथुरा पाडली, ही इतिहास लिखित आहे. काशीला शिवछत्रपतींचा उल्लेख का झाला त्याचं कारण हे आहे की औरंगजेबाने पाडलंय. पण औरंगजेबाच्या एवढ्या मोठ्या साम्राज्याला जर कोणी स्वाभिमानाने स्पष्टपणे त्याच्या विरोधात युद्ध पुकारलं असेल तर ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची काही पिढ्यानपिढ्यांचं राज्य आहे असं नाही आहे. शिवछत्रपतींनी ते स्वबळावर उभं केलंय. पण त्याची प्रेरणा कुठे मिळते, तर त्याची प्रेरणा मिळते ती शहाजी महाराज साहेबांच्या काळामध्ये, त्याची प्रेरणा मिळते जिजाऊ मासाहेबांच्या काळामध्ये. छत्रपती संभाजी महाराज आपल्या पूर्वजांना हैंदव धर्म जीर्णोद्धारक म्हणतात. त्याची कारण आहे घृष्णेश्वराच्या मंदिराचा जो जीर्णोद्धार होता तो भोसल्यांनी केला. आणि ती मंदिर जीर्णोद्धाराची किंवा हिंदू धर्म जीर्णोद्धारक, हिंदू धर्माच्या जीर्णोद्धाराची जी परंपरा आहे ती शिवछत्रपतींनी कायम ठेवली, पुढे मराठ्यांनी सुद्धा कायम ठेवली. ज्या वेळेला सप्तकोटीश्वर
हे मंदिर यवनांनी पाडलं, पोर्तुगीजांनी पाडलं, त्या मंदिरावर मशिदी उभे झाल्या, चर्च उभे झाले, त्यावेळेला शिवछत्रपतींनी तिथे पुन्हा मंदिर बांधलं. ही नवक्रांती होती. दक्षिण भारतामधलं तिरुवन्नमलईचं मंदिर असू द्या किंवा शोणाचलपतीचं मंदिर होतं, हे पुन्हा मंदिर शिवछत्रपतींनी बांधलेले आहे. आणि शिवछत्रपतींपासून प्रेरणा घेऊन म्हणजे आग्र्याच्या दरबारामध्ये औरंगजेबाचा जो प्रसंग आहे, शिवाजी महाराजांनी औरंगजेब समोर आलेले आहे, ज्या औरंगजेबासमोर कधीच त्याच्या घरच्यांचीच चालली नाही, म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये अक्षरशः त्याची मुलं घाबरायची त्याला. आतापर्यंत मोगलांचा इतिहास काय की बापा विरुद्ध मुलगा बंड पुकारतोय. औरंगजेबाच्या इतिहासामध्ये तर होत नाही. अकबराचा एक बंड झाला पण तोही खूप काही काळ टिकू शकला नाही. औरंगजेबासमोर त्याची मुलं उभं राहिलं का तर त्या औरंगजेबासमोर शिवाजी महाराज स्वाभिमानाने म्हणतात की मारी गर्दन काटकर ले जाना हो तो ले जाओ, मैं तुम्हारे पातसाह की हुजुरी नाही करता. प्रकाशदासन ते लिहून ठेवलेलं आहे. प्रचंड मोठा विषय होता. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन महाराज निसटलेत. त्यामधून प्रेरणा काय झाली की नाही, या भूमिपुत्राचा स्वाभिमान अजूनपर्यंत संपलेला नाहीये. आणि त्या प्रेरणेतून कोण उभं होतं तर बुंदेलखंडामध्ये छत्रसाल बुंदेला उभे होतात. अहोमला लाचित बळफुकन उभा होतो. राजपुतानामध्ये दुर्गादास राठोड उभे होतात. आणि हे त्या मोघल साम्राज्याला स्पष्टपणे डोळे दाखवायला लागतात, त्यांच्या विरोधात युद्ध पुकारतात. ही क्रांती कुठून घडते ते ही शिवछत्रपतींकडून घडते. म्हणजे भारताच्या पारतंत्र्यामध्ये क्रांतीची पहिली शलाका कोणी पेटवली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि मग मंदिर जीर्णोद्धाराची, इथल्या संस्कृतीच्या जीर्णोद्धाराची जी सुरुवात आहे ती महाराजांनी केली. राज्य व्यवहार कोश जो महाराजांचा तयार झाला राज्याभिषेकाच्या वेळेला, तो सुद्धा एक क्रांती होता. लोकांना छोटं वाटेल की आपल्या शब्दावर, पण ज्या वेळेला सहज राज्यव्यवहारामध्ये परकीयांची भाषा येते, त्यावेळेला स्वतःच्या भाषेला समृद्ध करून मराठी भाषेचा, आपल्या भाषेचा वापर करणं हे महाराजांची क्रांतीची प्रेरणाच होती की नाही. इथली संस्कृती, इथली भाषा, स्वभाषा, स्वभूषा, स्वधर्म याला राखणं हे राजाचं कर्तव्य, ते शिवाजी महाराजांनी दाखवलं. त्यामुळं पुढेही मग भगतसिंगांच्या काळामध्ये असू द्या किंवा नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या काळात असू द्या, सुभाषचंद्र बोसांचा खूप सुंदर प्रसंग आहे की त्यांच्या वडिलांसोबत ज्यावेळेला ते ब्रिटिश गव्हर्नरला भेटायला गेले आणि त्यावेळेला मग सर्वजण म्हणत होते की तू खूप खुशनसीब आहे की तुला त्या प्रिन्सला भेटायला भेटतोय वगैरे वगैरे. आणि सुभाषचंद्र बोस म्हणतात मला काय वाटतोय, मला तो औरंगजेब वाटतोय, माझे वडील मला शिवछत्रपती वाटतात आणि मी कोण तर मी माझ्या बाबांचा हात पकडून जाणारा छावा संभाजी राजा स्वतःला भासून घेतोय. ही क्रांतीची प्रेरणा ही पुढे त्यांच्यामध्ये भरलेली आहे. भगतसिंगांमध्ये आहे, राजगुरूमध्ये आहे, सुखदेवमध्ये, आझादांमध्ये आहे, सुभाषचंद्र बोसमध्ये आहे, सावरकरांमध्ये आहे. त्यामधून जे क्रांतीची युद्ध पेटलं त्याने भारत स्वतंत्र केला. आणि या महाराष्ट्रामध्ये म्हणजे उत्तरेकडे जी आक्रमण झाली, त्यांनी जी मंदिरं पाडली, आज आम्ही काशी मथुरेसाठी सर्व करतोय. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला मंदिरं पडली त्यावेळेला मराठ्यांनी ती लगेच बांधली. त्र्यंबकेश्वराचं जे मंदिर आहे नाशिकचं, त्या त्र्यंबकेश्वराच्या मंदिराला पाडलेलं होतं ते नानासाहेब पेशव्यांच्या काळात 21 वर्षामध्ये पुन्हा बांधून केलेलं आहे. हे सर्व महाराष्ट्रामध्ये घडलं आणि त्याचीच जी प्रेरणा आहे जी आता आम्ही मंदिर जीर्णोद्धाराला लागतोय. म्हणजे कविभूषणाचे खूप सुंदर छंद आहे की काशी हो की कला गई मथुरा मस्जिद भाई शिवाजी ना होते तो सुन्नत होती सब. म्हणजे महाराज नसताच आम्ही हिंदू म्हणून उरलेलो नसतो. म्हणून हिंदू धर्मातील ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार होतोय आताच्या घडीला, काशीचा असू द्या, आता काशीचा काय रिझल्ट लागेल, मथुरेचा लागेल, अयोध्येचं झालेलं आहे. कारण की अयोध्येवर झालेला विध्वंस इथल्या संस्कृती होतला. राम हा इथला आत्मा म्हटला जातो की ते मेल्यानंतर सुद्धा राम नाम सत्य हे म्हटलं जातं. त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळेला शिवछत्रपतींचा उल्लेख यासाठी होतो की मंदिराच्या जीर्णोद्धारांची जी प्रेरणा आहे ती शिवछत्रपतींच्या इतिहासातून सापडते. आणि आताचं जे वातावरण आहे भारताचं, ते राजकीय दृष्ट्या असू द्या किंवा सामाजिक दृष्ट्या असू द्या, ते आताच्या घडीला इतिहासामध्ये डोकावतोय. पण कुणाकडं तर ते डोकावतोय इथल्या भूमिपुत्रांच्या इतिहासाकडे. आणि इथल्या भूमिपुत्रांच्या क्रांतीचा मार्ग कुणाचा आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. यामुळे ह्या गोष्टी बरोबर. छत्रपती संभाजी महाराज यांना ही आवडायची काही कारण आहेत काय, म्हणजे आवड का निर्माण झाली याच्या मागे जर प्रश्न विचारला, म्हणजे तुम्ही पहिला प्रश्न आपण झाला की तुम्ही व्याख्यान त्यांच्या किंवा त्यांचा अभ्यास करून आपण लोकांसोबत गेलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे किंवा तो इतिहास पोहोचवला पाहिजे, पण तुमची वैयक्तिक आवड निर्माण होण्याचं काय कारण आहे का? संभाजी महाराजांचं चरित्र जे आहे ते आत्ताच्या घडीला तरुण मुलांशी जुळतं. हा, खूप सारं जुळतं. खूप सारे तरुण मुलं जे आहेत म्हणजे जवळीक आहेत अगदी, की प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं स्वतःच्या वडिलांना मिठी मारायची. म्हणजे खूप, म्हणजे मी इतिहासात खूप डोकावत आहे आत्ताच्या तरुणांमध्ये जर घेतलं तर ते स्वप्न मुलांचं पूर्णच होत नाही. पुरुषार्थ आड येतो काय येतो माहिती नाही, पण अनेक मुलांचं ते स्वप्न, माझं स्वप्न अजून पूर्ण झालं. मी माझ्या बापाला किती मिठी मारलेली आहे अजूनपर्यंत. मला वाटतं की माझ्या वडिलांना मिठी मारली पाहिजे किंवा मला वाटतं माझ्या कार्यक्रमाला माझे वडील आले पाहिजेत. माझ्या कार्यक्रमाला अजूनपर्यंत वडील आले नाही.
आणि मी अजून माझ्या वडिलांना बोललेलं नाही. पण तो जो प्रश्न असतो ना की आमच्या वडिलांसोबतच्या नात्याचं संभाजी महाराजसोबत ते ॲक्युरेट जुळतं, कारण संभाजी महाराजांनी त्यांच्या वडिलांची चिता बघितलेली नाही. तो एक भावनेचा जो कल्लोळ तो जुळतो. मैत्री हा जो विषय आहे की मैत्रीची व्याख्या आम्ही काय करावी, तर कवी कलश आणि शंभूराजांसारखी करावी, की शत्रूच्या दारात सुद्धा मित्राचं आख्यान मांडणारा कवी कलश हे प्रचंड मैत्रीचं एक मोठं उदाहरण आहे. आता आम्ही सध्याच्या घडीला मुलांची तरुण जे आहेत ते मैत्री या नात्याशी खूप लवकर जुळून घेतात. आणि आम्ही मित्रांसोबत जे शेअरिंग करतो किंवा मित्रांसोबत जसं वागतो, आमच्या घरच्यांपेक्षा आम्ही मित्रांसोबत जास्त वावरतो. मग आमची इच्छा काय असते की माझा मित्र कसा असतो, माझा मित्र माझ्याशी लॉयल असावा. पण म्हणजे साधं हे आता इंटरव्ह्यू होतो म्हणून सांगतो की प्रत्येकाला हनुमानासारखा मित्र हवाय, प्रत्येकाला कवी कलशासारखा मित्र हवाय, पण त्यासाठी स्वतःची रामचंद्र आणि शंभू महाराज बनण्याची तयारी असली पाहिजे, नाहीतर काही अर्थ नाहीये. त्या मैत्री या नात्यामुळं आम्हाला शंभू महाराज खूप जवळचे वाटायला लागतात. महाराजांचं जे बलिदान आहे ते बलिदान आजपर्यंत कोणी वाचलंय, कोणी ऐकलंय, मी बरेच लोक मिळतो म्हणजे छावा वाचल्यानंतर आम्हाला ते सहन होत आहे शेवटचा काळ. त्या बलिदानाशी खूप लोक स्वतःला जोडून घेतात. की आज आमच्या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे की ते म्हणतात की दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, त्या महाराष्ट्राच्या इतिहासाला जी उदंडता लाभली त्याचं एक कारण छत्रपती संभाजी महाराजचं बलिदान आहे. त्याच्यामुळं आत्ताच तरुण त्याला जोडून करून घेतात. संभाजी महाराजांनी जी युद्ध कौशल्य दाखवली, संभाजी महाराजांची जी बुद्धी कौशल्यता आहे ती आत्ताच्या तरुणाला अट्रॅक्ट करायला लागते. त्यामुळं तरुणाईचा जो कल आहे तो शिवाजी महाराज आणि सोबत छत्रपती संभाजी महाराजांकडे खूप प्रचंड ताकदीने वाढला. छत्रपती संभाजी महाराज गुण असे कुठले महत्वाचे गुण आहेत की आजच्या तरुणांनी घेतले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता तुम्ही तरुणांमध्ये देखील आहात आणि तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा देखील विषय पूर्णपणे किंवा त्यांचं जीवन माहिती आहे, या हिशोबाने जर विचारलं तर? पूर्णपणे नाही म्हणता येणार, पण संभाजी महाराजांकडून मुलांनी काय शिकावं अगदी तर महाराजांची जी विद्वानता आहे ना, संस्कृत पंडित जे महाराजांना म्हणलं जातं, ते खूप प्रचंड आहे. की आम्ही बरेच आता मी मध्यंतरी एक व्हिडिओज पाहिला ज्यामध्ये बोर्ड एक्झामसाठी मुलं कॉपी वगैरे या सर्व गोष्टीविषयी सांगतात. ऍक्च्युली त्याचं आणि ती कंपॅरिझन होऊ शकते, तुलना करायची पण नाही आहे. पण आम्ही ज्यावेळेला म्हणतो की आम्ही म्हणजे 19 फेब्रुवारीला वगैरे बरेच स्टेटस असतात, आम्ही राजांची मावळे 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 ते गीत वगैरे टाकून, त्याला आम्ही मावळे म्हणून घेतो. त्यावेळेला महाराजांच्या गुणातील एक अंश तरी आम्ही घेतला पाहिजे. संभाजी महाराजची बुद्धिमत्ता ती प्रचंड आहे. बुधभूषणम सारखा जो ग्रंथ लिहिला महाराजांनी, त्या बुधभूषण ग्रंथामध्ये व्यसनानीच्या सर्वांनी भूपती परिवर्जित, म्हणजे व्यसन हा खूप वाईट आहे असं शंभू महाराज सांगतात. तो एक गुण जो आहे ना तो मुलांनी घ्यायला हवा. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराजांच्या इतिहासावर बरे आरोप करण्यात आले, पण ते सर्व धुवून निघाले. म्हणजे तुम्ही सूर्य कितीही लपवला तर तो उगवायचा राहत नाही, तसं असतो. संभाजी महाराज जे सांगतात की व्यसनासारखं कुठलं वाईट नाही, शरीरी पुन्हा टाळा, काम, क्रोध, लोभ, मत्सर या गोष्टी टाळल्या पाहिजे, ते संभाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्यानंतर ज्यावेळेला आम्ही मैत्री या नात्यांना म्हणतो, आम्ही त्याला मुलगा या नात्यावर उभं राहतो, त्यावेळेला संभाजी महाराजांची गुण कुठले घ्यावी? तर मित्रासोबत महाराजांचं की कवी कलशांना बाण लागला आणि महाराज त्याला वाचवायला आलेत, ही जी आहे ना ती भावनिकता महाराजांकडून घेता आली पाहिजे. ज्यावेळेला शिवाजी महाराज संभाजी महाराज म्हणतात की बाबा शंभू बाळ जर आपण म्हणाल तर मी दक्षिणचं राज्य तुम्हाला, जर संभाजी महाराज एक वाक्य ते खूप सुंदर आहे की आबासाहेब तुमच्या पायाची जोड आहे आम्हाला, दूध भात खाऊन तुमच्या पायाशी बैसून आम्ही तुमची सेवा करू, या उपरी आम्हास काही नको. आज वृद्धाश्रमामध्ये आम्ही बऱ्याच जातो, तिथे आई वडिलांची जी हाल असतात, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, त्यांचे डोळे भरून आलेले असतात की बाबा माझा मुलगा काय, माझा मुलगा शिक्षक आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, मोठ्या मोठ्या पदांवर आहे, म्हणजे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेकांचे आई वडील तिथे आहेत. आणि त्याची कारणं काय आहेत? बाबा घरात काहीतरी वाद असेल, काही जमिनीचे वाद असतील, कधी काय असतील. असल्या माणसांना खरंच अधिकार आहे का संभाजी महाराज शिवाजी महाराज, हा प्रश्न आहे. शिवराय किंवा शंभूराजे या चरित्रातून आम्ही काय घ्यायला हवं, तर आपल्या आईची सुवर्णतुडा करणारे शिवराय आणि आपल्या आबासाहेबांच्या एका शब्दाखातर सर्वस्व त्यागणारे शंभूराजे, हा जो गुण आहे ना तो घेता आला पाहिजे. असं एकंदरीत ही तरी पुत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराज कसे होते? आज्ञाधारी आहेत पित्याचे. महाराजांचं जे वाक्य की आबासाहेबांचं संकल्पित ते करणे आम्हाला अगत्य आहे, म्हणजे माझ्या वडिलांनी जे केलंय ते पुढे मी करणार, आणि महाराजांनी ते केलं. नेतोजी पालकरांना जे सुधर्मात घेण्याचा शिवाजी महाराजांनी जो प्रकरण आहे की नेतोजी यांना औरंगजेबाने मुस्लिम केलेलं होतं आणि शिवाजी महाराज त्यांना स्वधर्मात घेतलं,
हा जो प्रयोग होता तो पहिल्यांदाच होणार होता. हा म्हणजे या अगोदर झाला असेल तर माझ्या तरी वाचण्यात आलेला नाही, पण महाराष्ट्रामध्ये हा जो विषय झाला ती संभाजी महाराजांनी पुढे कंटिन्यूस ठेवलेली आहे. गंगाधर रंगनाथ कुलकर्णी नावाचा एक माणूस आहे, ज्याला औरंगजेबाच्या काळामध्ये त्या मुस्लिम केलेला आहे, धर्मात घेतलेला आहे. त्र्यंबकेश्वराला ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. हा त्या पर्वताच्या प्रदक्षिणा घालून या गंगाधर रंगनाथ कुलकर्णीला शंभू महाराजांनी स्वधर्मात घेतलंय. हा एक विषय आहे. शिवाजी महाराजांची जी रयतेप्रती वात्सल्यता आहे ती संभाजी महाराजांनी सुद्धा पुढे कंटिन्यू चालवली आहे, की ज्यावेळेला संभाजी महाराजांना जो शत्रू आला औरंगजेब, तो प्रचंड ताकदीने आलेला आहे. शिवछत्रपतींवर जी आक्रमण आली त्याहीपेक्षा बलाढ्य शत्रू म्हणून औरंगजेब आलेला आहे, कारण की त्याने सैन्य सागर तेवढा ताकदीच आणलेला आहे. आणि त्याला पुढे जात असताना रयतेचं रक्षण करणे, माझा धर्म काय तर रयतेचं, प्रजेचं रक्षण करणे हा माझा धर्म, असं संभाजी महाराज ज्यावेळेला म्हणतात, हा गुण हा शिवाजी महाराजांकडे आलेला, शंभू महाराजांकडे. आणि राजकारणामध्ये निपुणता, शिवछत्रपतींबद्दल समर्थाचे वर्णन करतात की निश्चयाचा महामेरू, बहुत जनाचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. त्या अखंड स्थितीचा निर्धार जो शिवछत्रपतींनी केला तो शंभू महाराजांनी पुढे सुद्धा केलेला आहे. शिवरायांची सावली म्हणण्यापेक्षा शिवछत्रपतींचाच देह शंभू महाराजांच्या अंगामध्ये आहे ते सांगण्यापेक्षा आगळीवेळ काय. यांचा एक प्रश्न आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये तो वादाचा देखील ठरला आहे. जी, छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक की स्वराज्य रक्षक? मध्यंतरीच्या काळामध्ये या गोष्टी बरेच वाद झाले, स्वराज्य रक्षक की धर्मवीर. दोन्ही जरी म्हटलं ते काही चुकीचं नाही, पण स्वराज्य रक्षक तर कुठल्या स्वराज्याचे? हिंदवी स्वराज्य रक्षक. तुम्हाला की आम्ही ज्याला म्हणतो की शिवकाळ हा खूप सुखाचा आहे, खूप आनंदाचा आहे, शिवकाळामध्ये अत्याचार नाही. पण शिवकाळ जर आनंदमय आहे तर शिवपूर्व काळ कसा आहे हा शोधला पाहिजे ना. म्हणजे शिवकाळ उभं राहिलं ते कशाच्या विरोधामध्ये? शिवपूर्व काळाच्या विरोधात. तुम्हाला सांगितलं की शिवपूर्व काळामध्ये कसली अत्याचार होत होती, त्याला सर्व थांबवण्याचं सामर्थ्य हिंदवी स्वराज्याने उभं झालं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची जी व्याख्या केली की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. बाबासाहेबांची प्रेरणा शिवराज असली पाहिजे त्या विषयानिमित्त, कारण शिवछत्रपतींच्या काळामध्ये एक लोकशाही विमुखच राज्य होतं स्वराज्य. म्हणजे इथे न्यायाला मागे पुढे नाहीये. शिडीमकरांची एक कन्या होती, खूप गरीब घरची असेल, दुष्काळ आलेला होता त्या काळामध्ये आणि तिचं लग्न पुढे जात होतं. एक दिवस तिथे पालख्या उभा झाल्या आणि तिच्या लग्नाचा सर्व बस्ता वगैरे आला, 100 लोकांची जेवणाची व्यवस्था सुरू झाली आणि एका पालखीमधून एक स्त्री उतरली. त्या मुलीच्या वडिलांच्या तिने खांद्यावर हात ठेवला आणि ती म्हणाली की घाबरू नका, मुलीच्या कन्यादानाचं पुण्य अनुभवा, जी काही प्रश्न असतील ते मी सोडवेन, तुमची आई तुमच्या पाठीशी आहे. ती आई कोण आहे? ती राजमाता जिजाऊ मासाहेब आहे. ही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे. ही ते गोरगरिबावर रयतेवर अत्याचार होत नाही. त्यामुळं संभाजी महाराजांनी जे रक्षण केलंय स्वराज्याचं, ते स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे. की जे यवनांतकांमध्ये जे अत्याचार होतोय, की रयतेवर जबरदस्तीने जिजिया कर लादला जातोय, जिजिया कराचे खूप खान प्रकार आहेत. तिथे इथे जर दुष्काळ पडला असेल तर खुद राजमाता जिजाऊ मासाहेब आपल्या रयतेच्या एका मुलीचे लग्न लावायला पुढे येत आहेत. जिथे जयसिंगराजे मिर्झा सारख्या एका माणसाला त्याची चूक आहे की नाही हे न करता त्याच्यावर विषप्रयोग औरंगजेब करतो, तिथे आपल्या सुभेदाराच्या मुलाच्या लग्नाला शिवराय जात आहेत. ही शिवपूर्व काल किंवा मुघलांचे किंवा इस्लामी अत्याचार जे आहेत त्याच्या कंपॅरिझन मध्ये उभं केलं तर हिंदवी स्वराज्य हे खूप उदंड आहे. ते हिंदवी स्वराज्य उभं झालं ते इस्लामी अत्याचारांच्या विरोधातच. मग संभाजी महाराज जर स्वराज्य रक्षक या शिवछत्रपतींनी शिवप्रभूंनी उभ्या केलेल्या स्वराज्याचे रक्षण करते तर ते हिंदवी स्वराज्याचे रक्षण करते. आणि संभाजी महाराज धर्मवीर कसे, तर त्याची कारणं जी आहेत ना ती सहज म्हणजे लोकांसमोर येणारी आहे. की कारवारला पोर्तुगीजांसोबत युद्ध सुरू होतं आणि त्यामध्ये एका मुस्लिम सैनिकाने खाण्यासाठी गाय कापली आपल्या सैनिकामध्ये. महाराजांना ते कळलं, महाराजांनी ताबडतोब त्याला बोलून फाशीला लटकवून दिलं. संभाजी महाराजांनी गोधर्म प्रतिपालक जे आम्ही म्हणतो, गायी धर्माचे रक्षण करते. महाराजांचं हडकोकणला एक शिलालेख आहे, त्यावर महाराजांनी काय की आता हे हिंदू राष्ट्र झाले. आता आम्ही सोशल मीडिया मांडतो हे हिंदू राष्ट्र होणार का, हिंदू राष्ट्र. संभाजी महाराज त्यावेळेला लिहून देतात आता हे हिंदू राष्ट्र झाले आहेत. महाराजांचा बुद्धभूषण मध्ये जो श्लोक आहे, जीवितम मृतकम मने देहिना धर्मवर्जित मृतो धर्मणे संयुक्त दीर्घजीवी भविष्यती, की जिवंतपणी जो व्यक्ती आपल्या धर्म आचरणाला विसरतो तो जिवंत असून मृत्यूत असतो, आणि मरणाच्या क्षणापर्यंत जो व्यक्ती आपलं धर्म आचरण विसरत नाही तो मेल्यानंतर सुद्धा दीर्घायुष्य जगतो. आणि शंभू महाराजांनी ते धर्म आचरण सोडलेलं नाही आहे शेवटच्या क्षणापर्यंत.
औरंगजेबाच्या कैदेत गेलेले असताना महाराजांनी अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे. आपल्या केडुसकरांचं आम्ही शिवचरित्र वाचतो त्यामध्ये म्हणतात की बाबा यवनांचं अन्न शिवबा तू प्राशन करायला नको. शंभू महाराजांनी अक्षरशः मृत्यूच्या बलिदानच्या वेळेला ते केलेलं नाही. ते का तर तो जाज्वल्य धर्माभिमान होता जो औरंगजेबा पुढे गेला होता. औरंगजेब कंटिन्यू शंभू महाराजांना काफिर हा शब्द वापरतोय. काफिर म्हणजे जो हिंदू आहे, मूर्तीपूजक आहे. आणि महाराजांना जो मारायचा फतवा आहे तो पण त्याच लेवलचा आहे. त्याच्यामुळं जर स्वराज्य रक्षक तर ते हिंदवी स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर तर ते आहेतच, त्यात प्रश्नच नाही. यानंतर एक प्रश्न येतोय की खूप साऱ्या वेगवेगळे विषय आहेत की गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये जो काही संबंध जोडला जातोय त्याच्याबद्दल आपलं काय मत? हा जो गुढीपाडवाचा जो विषय आहे ना, हा खूप अलीकडच्या काळामध्ये आलेला. अगोदर हा असला काही प्रश्न नव्हता. आणि त्याच्या मागची मांडणी खूप विचित्र होती. ती वर्षानुवर्ष फोल जशी जशी होत गेली तशी तशी बदलत जाते. अगोदर सांगत नाही येत होतं की संभाजी महाराजची हत्या औरंगजेबाने केलेलीच नाही. ते आपल्याच इथे म्हणजे एका जातीविशेषणाचं नाव घेऊन त्यांनी केली आणि त्यांनी त्यांची गुढी उभारली असं काहीतरी सांगितलं जातं. पण जर ते खरं असेल तर भोसल्यांचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, साताराचे उदयनराजे भोसले असू द्या किंवा कोल्हापूरचे संभाजीराजे असू द्या किंवा नागपूरकर भोसले असू द्या, तंजावरचे भोसले, हे गुढी उभारतात ना. त्यांना माहिती नाही का की त्यांच्या पूर्वजांसोबत काय झालंय? ते गुढी उभारतायत तर आम्ही कोण प्रश्न उभे करणार आहे? ताराबाई राणीसाहेबांच्या काळात गुढी उभारल्या गेली नसेल का? शाहू महाराजांच्या काळात गुढी उभारल्या गेली नसेल का? गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मृत्यूंजय अमावास्येला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली आणि औरंगजेब कशाला गुढीपाडवा वगैरे साजरा करणार आहे? आणि संभाजी महाराजांसोबत जी क्रौरता दाखवलेली आहे की महाराजांचं मस्तक कापून त्यामध्ये गवताच्या पेंड्या वगैरे टाकून ते भालाच्या टोकाला बुरहानपूर वाया दिल्ली वगैरे असं नेलं, ती क्रूरता काही भारतामध्ये पहिल्यांदा इस्लामी अत्याचारांची बघितलेली नव्हती. ती विजयनगरच्या साम्राज्याच्या वेळेला सुद्धा बघितलेली आहे आम्ही. रामदेवराचं जे मस्तक नाल्यावर लावलंय, हरपाल देवराय देवगिरीचा जो जावई होता त्याला सुद्धा चांबडं सोलून लटकवलेलंच होतं. ही क्रूरता आहेच. औरंगजेबाचे अत्याचार कुठल्या तरी विशेष जाती समूहावर टार्गेट करताना लपवण्याचा हा प्रयत्न आहे अलगदपणे, आणि त्याला मग काहीतरी कारण द्यावं म्हणून गुढीपाडवाचं हे सॉफ्ट एक कॉर्नर दिलं जातं. मग तो विषय फोल पडला, कळलं की बाबा औरंगजेबाने हत्या केली आहे, मग ते नाही तर मग तुम्ही गुढीपाडवा का साजरा करता? संभाजी महाराजांची हत्या झाली वगैरे. ज्या संस्कृतीच्या रक्षणासाठी, ज्या धर्माच्या रक्षणासाठी संभाजी महाराजांचं बलिदान आहे, महाराष्ट्र धर्म ज्याला म्हणतो आम्ही किंवा हिंदू धर्म ज्याला म्हणतो, ज्या भूमिपुत्रासाठी, ज्या संस्कृतीसाठी हिंदवी स्वराज्य उभं झालं आणि ज्या हिंदवी स्वराज्य म्हणजे जर तुम्ही स्वराज्य रक्षक म्हणता ते हिंदवी स्वराज्यासाठी महाराजांचं बलिदान म्हणता, तर इथल्या संस्कृतीला आम्ही स्वतःहूनच संपवणं, तर मग संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे त्याबद्दल आम्ही बोलण्याचा आम्हाला तो अधिकार आहे का? इथल्या संस्कृतीला पुढे नेणं म्हणजे संभाजी महाराजांना खरी श्रद्धांजली ठरेल. कारण की औरंगजेब मुळात आलाय त्यासाठी, ते संपवण्यासाठी, आणि जर आम्ही स्वतःहूनच संपवायला लागलो तर औरंगजेबवर खुश होत असेल की? यानंतर एक प्रश्न आहे, हा देखील वादाचाच आहे. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीनुसार की इस्लामनुसार आहे? म्हणजे हे देखील प्रश्न उपस्थित झाले होते. हो, आज देखील एक बलिदान दिनानिमित्त जर आपली चर्चा होत असेल तर हा प्रश्न माझ्याकडे आला आणि मी तो विचारलाय. मध्यांच्या काळामध्ये एका संघटनेच्या एका प्रवक्त्याचा व्हिडिओ पाहिला. खूप विचित्र व्हिडिओ होता. औरंगजेब समोर संभाजी महाराज आणलं, औरंगजेबाने माफ केलं आणि नंतर मग सरसर नाव घेतो, ब्राह्मणांनी महाराजांना घेतलं, त्यांनी हत्या केली वगैरे वगैरे. मला पण अगोदर वाटाय बाबा असं खरंच झालंय का म्हणून. पण औरंगजेबाच्या दरबारीचे ग्रंथ लिहिला गेले. निकोलो मनुची नावाचा जो माणूस भारतामध्ये प्रवासी आहे, जो औरंगजेबाकडे कधीतरी तोफखाना प्रमुख म्हणून होता, त्याच्या ज्या नोंदी आहे तो स्पष्ट काय म्हणतो की औरंगजेबाच्या दरबारात असलेले न्यायाधीश जे काझी आहेत, शर्यतवाले काझी उक्यानुसार, त्यांनी तो फतवा दिला. आणि तो फतवा सुद्धा मासिर आलमगिरीमध्ये औरंगजेब नामामध्ये दिलेला आहे की काफर बच्चा जहन्नुम में रफ्त काते अलतरिक, म्हणजे काफर हा जहन्नुमला नरकामध्ये गेला वगैरे म्हणून. आणि औरंगजेब स्वतःचे गुन्हे हा स्वतःच्या धर्माच्या मागे लपून घेतो पूर्णपणे. त्याला दारा शिकवतो, त्याचा जो भाऊ आहे त्याला मारतो, तर त्याच्या मारण्याची कारण काय देतो की हा मूर्तीपूजा करत होता, हा काफी आहे भाऊ, अशी तो कारण देतो. संभाजी महाराजांची हत्या करायला कशाला मनुस्मृती वापरणार हा प्रश्न आहे. मध्यंनी एका राजकारण्याचा एक व्हिडिओ आला होता, त्यांना विचारलं होतं की बाबा तुम्ही रूल रेग्युलेशन, त्याने मासिर आलमगिरी या ग्रंथाचा उल्लेख केला, त्याने फतवा आलमगिरीचा उल्लेख केला. आता ज्या गोष्टींचा विचार केला जातो त्या काळात नसेल का? फतवा आलमगिरी मासिर तर औरंगजेबच्या काळात लिहिलेले गेलेले आहे आणि औरंगजेब स्पष्टपणे त्याच्या धर्माबद्दल कट्टर आहे. संभाजी महाराजांना मारण्याची जी कारणं देत होतो ती कारणं खूप ऑड देतो की बाबा हा याची पाप ही बा मोजण्यासारखी नाही, याने आमच्या धर्मावर अत्याचार केली, आमची प्रार्थना स्थळ पाडली, आमची शहरं लुटली, बुरहानपूर सारखं जे शहर आहे ते लुटलं, त्याच्यामुळे या काफिराला मारण्यात येतोय.
महाराजांचे डोळे जे जाळण्यात आले, जीभ जी छाटण्यात आली, ती स्पष्टपणे औरंगजेब स्वधर्माच्या नियमानुसार करतो असं औरंगजेब स्वतः बोलतोय. मी नाही बोलत, तो औरंगजेब स्वतः बोलतोय. ज्याला औरंगजेब स्वतः समोर आला की मी कशामुळे हत्या केली. हे आत्ताचे नवीन कुठेतरी येतात आणि म्हणतात की मनुस्मृतीने हत्या आहे, की यांना सांगावं की औरंगजेब जो तिथे आहे, ज्याने ते दिलंय, तो स्पष्ट सांगतोय. तर तुम्ही बघायला का टाइम मशीन लावून गेले होते का, हा प्रश्न आहे. औरंगजेबाची हत्या केली त्याच्या धर्मानुसार केली आहे, तो स्वतः म्हणतो, तो इतिहास म्हणतो. जयसिंगराव पवार सारखे इतिहास संशोधक सुद्धा त्या गोष्टीला टाळत नाही. आणि सर्व इतिहास संशोधकांचं त्या बाबतीत एकमत आहे. आत्ताचे काहीतरी नवे इतिहासकार उभे होतात आणि काहीतरी जातीय द्वेष म्हणून औरंगजेबाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. का करतात देव जाणे, औरंगजेबासोबत यांचं काय नातं आहे म्हणून. पण औरंगजेबाने जी काही महाराजांची हत्या केली ती त्याच्या धर्मानुसार केलेली आहे आणि त्याच्या नियमानुसार केली, इस्लामनुसार केलेली. महाराजांचा खरा इतिहास ज्यांनी समोर आणला असे कोण आहेत किंवा ते श्रेय कोणाला द्याल? शंभू महाराजांचा जो इतिहास आहे त्यावर एवढी प्रश्नचिन्ह उभे करण्याची प्रयत्न झाली आहे अगोदरच्या काळामध्ये की खूप प्रचंड. म्हणजे मी बदनामी ती वर्णन सुद्धा आपण करू शकत नाही, सोशल मीडियावर कधी मांडू सुद्धा शकत नाही, एवढी प्रचंड बदनामी आहे महाराजांची. त्यावर पहिला अंकुश लावण्याचा कोणी जर प्रयत्न केला असेल तर तो वासी बेंद्रे. या माणसाने संभाजी महाराजांच्या ताकदीने शोध घेतला की वडूच्या समाधीचं जे वृंदावन आहे ते वासी बेंद्रे शोधून काढतायत. त्या माणसावर सुद्धा आरोप झाले की तुम्ही एकांगी होऊन शंभू महाराजांचं चरित्र शोधतात वगैरे वगैरे. पण पुढे नंतर मग संभाजी महाराजांवरची चरित्र शोधण्याची प्रयत्न झाली, चरित्रावर संशोधन करण्याची प्रयत्न, त्या प्रत्येकाचा आयडॉल माणूस हा वासी बेंद्रेच ठरले. कमल गोखलेंनी संभाजी महाराजांचं चरित्रावर PhD केली. त्यांचा PhD प्रबंधक शिवपुत्र संभाजी नावाने आला. तो एक मोठा शोध निबंध होता संभाजी महाराजांवर. जयसिंगराव पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर स्मारक ग्रंथ लिहून काढला, संभाजी महाराजांवर चिकित्सा केली. त्यानंतर विजयराव देशमुख, ज्यांचं मी सुरुवातीलाच नाव घेतलं, विजयराव देशमुख, त्यांनी संभाजी महाराज, त्यांनी तर स्वतःला 6 महिने कोंडून घेतलेलं होतं की मी संभाजी महाराज जेव्हा शोधत नाही तेव्हा मी बाहेर पडणार नाही. ही अनेक माणसं आहेत. आता अलीकडच्या काळामध्ये सुद्धा अनेक इतिहास संशोधक संभाजी महाराजांचं चरित्र पुढे आणण्यात प्रयत्न करतात. संभाजी महाराजांचं चरित्र हे का सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे, पण बदनामीच्या राहू केतूंनी जो त्यांना ग्रहण लावलेला होता त्या ग्रहणाचा एक 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 कोळसा आता हळूहळू बाहेर लावायला लागलाय. पण त्या राहू केतूला सर्वात पहिला धक्का कोणी दिला असेल तर तो वासी बेंद्रेंनी दिलेला आहे. आणि त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र सुद्धा भारतामध्ये शोधलं. यांचा एक प्रश्न येतोय की छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचं युद्ध कशासाठी होतं? धर्मासाठी होतं की स्वराज्यासाठी, काय साम्राज्यासाठी होतं? औरंगजेब ज्यावेळेला आलाय स्वराज्यावर चालवून त्यावेळेला तो जिहाद म्हणून घेतोय त्याला. मी संभाजी महाराजांच्या विरोधात काय करतोय, ते काफिरांच्या म्हणजे हिंदूंच्या शेवटच्या राज्याला संपवतोय, त्यासाठी मी उतरतोय. महाराजांना जे सजेचे फरमान आहे ते सुद्धा त्याच प्रकारचे आहे. म्हणजे आपण इकडून जरी म्हणत असेल की बाबा संभाजी महाराजचं युद्ध हे साम्राज्यासाठी होतं, स्वराज्यासाठी होतं, हिंदवी स्वराज्यासाठी होतं, पण औरंगजेब मात्र धर्म घेऊनच आलेला होता. औरंगजेब येताना जिहादची शपथ घेतोय. त्याला जर सरळच यायचं आहे तर तो मंदिरं पाडत नाही ना. तुम्हाला यायचं तुम्ही युद्धाला उतरा ना. तो मंदिरं पाडत येतोय. त्याला पंढरपूरचा घंटानाच सहन होत नाहीये, त्याला कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर सहन होत नाहीये. औरंगजेब हा धर्म घेऊनच येतो. आणि संभाजी महाराजचं जे पत्र आहे, रामसिंग जो होता जयसिंग राजे मिर्जाचा मुलगा, त्याला ते पत्र आहे की या यवनाधमात सांप्रत असं वाटायला लागलंय की आमची देवालय पाडून जणू तो हिंदू सत्वशून्य समजायला लागलाय, हिंदूंना स्वतःला सत्व विसरला समजायला लागलाय. परंतु मी संभाजी राजा या औरंगजेबाला कैद करतो आणि तू दिल्लीचं तख्त काबीज कर, आम्ही पुन्हा आमच्या धर्माची स्थापना करू, असं संभाजी महाराज म्हणतात. संभाजी महाराज हे पत्र सर्व सांगतं की औरंगजेब हा आमच्या धर्माच्या विरोधात चालून आलाय आणि आमच्या धर्माचं रक्षण, स्वराज्यासोबत रयतेसोबत धर्माचं रक्षण करण्यासाठी हे युद्ध चालू. तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचं ठरलं होतं. मला काही एका व्यक्तीचा फोन आला की प्रश्न विचारताना जरा एखादा चुकीचा प्रश्न विचारू नको, तुला ते जरा त्रास होईल त्याचा, असं काही गोष्टी तुमच्याकडून त्रास होईल, बाकी लोकांकडून त्याचा नाही. पण एक तुमच्या खूप जवळचा विषय म्हणजे शंभू महाराज आहे. खूप सारे व्याख्याते खूप वेगवेगळ्या विषयावरती आपल्या प्रबोधनाचं ज्या पद्धतीने आपल्याला जमेल त्या पद्धतीने करत आहेत. पण तुम्ही एक जो लय ठेवलाय की मला हाच विषय मी ठेवणार आहे, मला दुसरं काही बोलायचं नाही किंवा कोणीच घ्यायचं नाही मध्ये, या विषयाने तुम्ही छत्रपती संभाजी महाराज हा विषय तुम्ही समोर घेऊन आलात. माझा एक लास्टचा प्रश्न याच्यामध्ये, औरंगजेबाबद्दल आपल्याला काय वाटतं? औरंगजेब हा मुरब्बी राजकारणी आहे, धूर्त आहे. तो कुणावरही सहजासहजी विश्वास दाखवत नाही, स्वतःच्या मुलांवर सुद्धा नाही, इतरांवर काय मुलांवर सुद्धा नाही.
सत्तेसाठी तो काहीही करू शकतो, सत्ता साम्राज्यासाठी. त्याने तब्बल 36 नातेवाईक मारले स्वतःचे. अलीकडच्या काळामध्ये औरंगजेबाचा भयान उदात्ती करण्याचा प्रयत्न झाला, पण औरंगजेब हा कुणाचा आदर्श होऊ शकत नाही, कुणाचाच नाही. त्याची कारणं अशी आहे की जो माणूस स्वतःच्या बाप्पाची हत्या करून घेतो, जो स्वतःच्या भावंडांची हत्या करून घेतो, असा माणूस कोणाचा आदर्शवत राहू शकत नाही. आणि आतापर्यंत म्हणजे जी अत्याचारांची जी परिसीमा औरंगजेबाने गाठलेली आहे त्या काळामध्ये, संभाजी महाराजांची हत्या करण्याचा जो प्रकार आहे, म्हणजे तुमच्याकडे एखादा राजा पकडला जातोय तर तुम्ही त्याच्याकडे तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्ही त्याला कैदेत ठेवू शकता. तुम्ही कुतुबशहाला कैदेत ठेवलंय. संभाजी महाराज जिथे ठेवण्यात आले होते कैद करून, त्याच्या बाजूच्या तंबूमध्ये कुतुबशाह होता शेवटचा, त्याला कैद ठेवलंय. आदिलशहाला तुम्ही मारत नाही, पण तुम्ही हिंदू म्हणून संभाजी महाराजची हत्या करता. याची कारण आहे की औरंगजेब त्याच्या धर्माप्रती खूप धर्मांध आहे, धर्मनिष्ठ म्हणून घेतो स्वतःला. त्याची तो ज्याला स्वतः सांगतो की बाबा मी मेल्यानंतरही माझ्या आयुष्याचं ध्येय काय, तर मला पुढे जाऊन कोणी म्हटलं पाहिजे की औरंगजेब होता म्हणून इस्लाम जिवंत राहिला आहे भारतामध्ये, असं त्याला वाटतं. त्यासाठी तो कुठल्याही सीमा गाठू शकतो, परिसीमा गाठू शकतो. आणि हा जो माणूस आहे ना औरंगजेब, हा खूप अभ्यास करण्याचा विषय. म्हणजे जेव्हापर्यंत औरंगजेब तुम्हाला समजत नाही त्यावेळेस शिवाजी महाराज, संभाजी महाराज तुम्हाला समजू शकत नाही. आजपर्यंत जर औरंगजेब कोणाला समजला असेल तर तो शिवाजी महाराजांना, आणि आजपर्यंत संभाजी महाराज जर कोणाला समजले असेल तर ते औरंगजेबाला. औरंगजेबाचं चरित्र समजल्याशिवाय त्या गोष्टी सहज कळणं नाही. औरंगजेबाच्या मनामध्ये भावना नाही आहे, भावना शून्य आहे. तो माणूस निर्दयी आहे त्या बाबतीत. त्याने स्वतःच्या मुलींची लग्न होऊ दिलेली नाही आहे. स्वतःची जी मुलगी आहे जैबून निसल, तिला आता कैदेतच टाकलेलं आहे स्पष्टपणे. नंतरच्या काळामध्ये बरीच लोक म्हणतात की बाबा संभाजीच्या मुलाला त्याने सांभाळलं, त्याच्या मुलाला सांभाळलंय, पण शंभू महाराजांच्या मुलाला म्हणजे शाहू छत्रपतींना औरंगजेबाने 2 वेळा धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही वेळा तो अस्वीकार करण्यात आला. येसुबाईंनी तो टाळलाय तो विषय. जर त्याला खूपच सहजतेने शाहू महाराजांना सांभाळायचं असतं तर धर्माची अटी टाकत बसलेला नसता. आणि त्याने शाहू महाराजांना का सांभाळलेलं आहे, तर त्याला माहिती आहे की संभाजी महाराजांच्या हत्या केल्यानंतर मराठे कसे पेटलेत. म्हणजे औरंगजेबाच्या कळसात तंबूचा कळस संताजी घोरपडेंनी कापला. घाबरलाच असेल तो अक्षरशः. एकदा औरंगजेब शौचास गेलेला असताना त्याच्या कानावर हर हर महादेवचा आवाज आला आणि तो पडला तिथे. त्यांचा औरंगजेब आयुष्यभर लंगडा राहिला. म्हणजे महाराष्ट्र जिंकण्याचे स्वप्न बघणारा औरंगजेब मराठ्यांच्या हर हर महादेवने सुखाने संडासला सुद्धा जाऊ शकत नाही, एवढी दयनीय स्थिती त्याची झालेली होती. आणि अशा औरंगजेबाला, अशा धूर्त औरंगजेबाला, राजकारणी औरंगजेब, मुरब्बी औरंगजेबाला जर कोणी ओळखलं तर मराठ्यांनी ओळखलं. आणि या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर बांधली गेली. तर ती जी कबर आहे ना, ती कबर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष आहे. ती कुणाच्या आदर्शाची साक्ष होऊ शकत नाही आणि औरंगजेब कुणाचा आदर्श होऊ शकत नाही. अक्षयजी, याच्यानंतर एक पार्ट आहे माझ्याकडे छोटासा. माझ्याकडे एक जादूचा फोन आहे. ऑब्विसली तुम्ही तो कोणाला लावू शकता आणि तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीशी काहीही तुमचा संवाद साधू शकता. पण माझी आजची इच्छा असेल की तुम्ही तो शंभू महाराजांनाच लावला पाहिजे. महाराज साहेब, मानाचा मुजराच. खरं तर तुमच्या पायाला पकडून आमच्या अश्रूंनी तुमचे पाय धुवायला हवेत. पण अलीकडच्या काळामध्ये तुमच्या इतिहासाची बदनामी होत असताना ज्यावेळेला तुमच्यावर चरित्र लिहिण्याची वेळ आली, त्यावेळेला एक वाक्य तुमच्याच तोंडून मी लिहून घेतलं की या संभाजीच्या इतिहासाला हा महाराष्ट्र विसरणार तर नाही ना. खरं तर इथे जन्माला आलेल्या अर्भकाला सुद्धा हा शंभू कधी विसरता आला नाही. ज्या लेखणी बहादुरांनी तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तेही तुमचा जाज्वल्य आणि अभिमानी मृत्यू, स्वाभिमानी मृत्यू याला टाळू शकले नाही. महाराज साहेब, एक खंत नेहमी वाटते की लोक तुम्हाला फक्त बलिदानापुरतं आठवतात, पण ते बलिदान सुद्धा तुमच्या पराक्रमाशिवाय अपूर्ण आहे. हो, तुमच्याकडनं खूप गुण शिकण्यासारखी असताना सुद्धा तुमच्या चरित्रावर फक्त वाद उभी केली जातात. त्या वादाच्या पलीकडे हा जो शंभू सूर्य आहे तो समजून उमजून त्यातली सत्व, जीवनसत्व म्हणेल मी, ती घेण्याचा प्रयत्न इथे अजूनही कोणी करत नाही. मी असं म्हणणार नाही की तुम्ही पुन्हा जन्माला या, पण एक इच्छा सदैव असते की तुम्ही पुन्हा जन्माला आले नाहीत तरी चालेल,
पण तुमचे गुण शंभू म्हणून या महाराष्ट्राच्या मनामनात आणि हृदयाहृदयात जन्माला यायला हवे. समर्थांनी तुम्हाला म्हटलं होतं की याहुनी करावे विशेष तरीचा म्हणावे पुरुष. खरं तर हा प्रश्न आम्ही करावा एवढे आम्ही मोठे नाहीत, परंतु महाराज तुम्ही जे बलिदान या महाराष्ट्रासाठी स्वीकारलं, आमच्या धर्मासाठी स्वीकारलं, आमच्या संस्कृतीसाठी स्वीकारलं, ते खूप उदंड होतं. आजही ते वाचताना, ऐकताना, बोलताना, मांडताना डोळ्यातील अश्रू थांबत नाही. अजूनही रयत तुमच्यासाठी रडते आहे. परंतु तुमच्याच या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण होतं. महाराज कदाचित तुमच्या बलिदानाला हा महाराष्ट्र हळूहळू विसरतो की काय हा प्रश्न उभा झाला आहे. परंतु एक वचन आहे तुम्हाला की ते बलिदान आम्ही कधी विसरू देणार नाही, ते बलिदान कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही. यापेक्षा काहीच बोलू शकत नाही. धन्यवाद. जय शंभूराज.